दरम्यान आता यानंतर एक मोठी बातमी आहे। मध्य रेल्वेनं मराठा आंदोलक आता आक्रमक झालेत। सीएसएमटी परिसरामध्ये आंदोलकांचा ठिया पाहायला मिळतोय। सीएसएमटी बाहेर सुद्धा आंदोलकांनी आता खेळ करत आंदोलन केलेलं आहे। सीएसएमटी परिसरामध्ये आता सध्या आंदोलकांनी ठिया मांडलेला आहे। सीएसएमटी परिसरामध्ये आता एकच गदारोळ जो आहे तो आता आंदोलकांनी मांडलेला आहे। हे आंदोलक आता वेगवेगळे खेळ सुद्धा आता या परिसरामध्ये खेळतायत। मराठा आरक्षणासाठी आता मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वेने आता मुंबईकरांना आवाहन सुद्धा केलेलं आहे। सीएसएमटी बाहेर आता आंदोलकांनी आता खेळ खेळत आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। मोठी गर्दी आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। जरांगेंनी आवाहन करून सुद्धा आता कार्यकर्ते आंदोलक ऐकत नसल्याचं चित्र आहे। सर्वसामान्य मुंबईकरांना आता याचा सर्वात मोठा फटका बसतोय। वाढत्या गर्दीचा परिणाम, त्यामुळे आता मुंबईकरांना कामावर जाण्यासाठी सुद्धा 1 तास आधी निघण्याचं आवाहन जे होतं ते मध्य रेल्वेकडून करण्यात आलेलं होतं। सीएसएमटी स्थानकाबाहेर परिसरामध्ये सध्या मराठा आंदोलकांची एकच घोषणाबाजी पाहायला मिळते। गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे। मात्र वेळ कसा घालवायचा म्हणून आता हे सर्व आंदोलक जे आहेत ते आता वेगवेगळे पारंपरिक खेळ सुद्धा खेळताना या ठिकाणी दिसतायत। काही आंदोलकांनी काही वेळापूर्वी रेल्वे सुद्धा अडवलेली होती। तर सीएसएमटी कडे जाणारे रस्ते सुद्धा आता पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आता बंद केलेले आहेत। मराठा आंदोलकांनी काही ठिकाणी मुंबईकरांच्या गाड्या सुद्धा अडवलेल्या होत्या। आपण दृश्य पाहतोय सीएसएमटी स्थानकामधली। रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्मवरती आता विविध खेळ सुद्धा आता हे कार्यकर्ते खेळतात, आंदोलक खेळतात। कुस्ती सुद्धा या ठिकाणी रंगलेला होता। विविध खेळ जे आहेत ते या ठिकाणी मराठा आंदोलक खेळतानाचं चित्र आहे। मराठा आंदोलक या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ सुद्धा खेळतात। सीएसएमटी परिसर अख्खा जाम केलेला आहे। तर दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। जरांगेंनी आता आंदोलन जे आहे ते अधिकच आता तीव्र केलेलं आहे। जरांगेंनी आता आज पहाटेपासूनच पाणी सुद्धा घेण्यास नकार दिलेला आहे। पाणी सुद्धा जरांगे घेत नाहीये। सरकारच्या शिष्टमंडळाकडून सुद्धा अजून सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची समजूत काढण्यासाठी आलेलं नाहीये। वर्षा निवासस्थानी आता सध्या मराठा आरक्षणासंदर्भामधली बैठक सुद्धा होतीये। तर जरांगेंची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। सकाळपासूनच पहाटेपासूनच जरांगेंनी पाणी सुद्धा घेण्यास नकार दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता जरांगे आपल्या उपोषणाच्या मागणीवरती आणखीनच कठोर झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता जरांगेंची प्रकृती आता खालावत चाललेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता डॉक्टरांचं एक पथक जे आहे ते आता तपासणी करण्यासाठी या ठिकाणी आता दाखल झालेले आहे। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीने सीएसएमटी स्थानकामध्ये सध्या मराठा आंदोलकांनी एकच गदारोळ केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, डॉक्टरांचं एक पथक आता तिथे दाखल झालेलं आहे। जरांगेंची प्रकृती सध्या कशी आहे? नक्कीच जर पाहिलं गेलं तर मनोदर पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने आज डॉक्टरांचं पथक जे आहे ते या ठिकाणी तपासणीसाठी दाखल झालेलं आहे। सध्या जर पाहिलं गेलं त्याची तपासणी करण्यात जे आहे ते त्यांनी नाकार दिल्याचं देखील समोर आलं होतं। मात्र सध्या जे आहे तर त्यांना उपचार घेण्याचा प्रयत्न केला आज तो डॉक्टर करत असल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं त्यांची तब्येत जी आहे ती खालवत जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। पण विजय, जर आपण आपल्याकडे सध्या 2 दृश्य सध्या टीव्ही स्क्रीनवरती दिसतात। एका दृश्यामध्ये सीएसएमटी परिसरामधली ही दृश्य आहेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय की जरांगेंची तपासणी करण्यासाठी एक डॉक्टरांचं पथक आझाद मैदानावरती दाखल झालंय। ही 2 दृश्य अतिशय बोलकी आहेत। मात्र ज्या जरांगेंनी या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं होतं, तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, मात्र तसं कुठेतरी अद्याप आता हे होत नाहीये। याचा कसा परिणाम या आंदोलनावरती होतोय आणि सध्या जरांगेंच्या प्रकृती संदर्भामध्ये डॉक्टर काय तपासणी करतायत?
आणखी जर पाहिलं तर आक्रमक पाहायला मिळतात, कारण 3 दिवस झाले मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत आणि त्याला कुठलाही प्रतिसाद जो आहे तो मिळत नाही. त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते आता आक्रमक होत आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती खालवत जात आहे. त्यांनी उपचारास नकार दिलेला आहे. तर दुसरीकडे लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे आता मुंबई जाम करण्याचा निर्णय जो आहे तो मग मराठा संघ घेतात. सध्या जरांगेंची तब्येत जी आहे ती देखील खालवत चाललेली आहे आणि त्यामुळे आता हे मराठा आंदोलन जे आहे ते रस्त्यावरती उतरण्यात पाहायला मिळतं. बरं विजय, तू सोबतच राहा. सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची आता मोठी गर्दी हाताबाहेर गेलेली आहे. काही आंदोलकांनी जे आहे ते आता रेल्वे सुद्धा रोखलेले आहेत. मंत्रालयाजवळ सुद्धा हे आंदोलक आता पोहोचलेले आहेत. रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा आता हे आंदोलक उतरले. त्यामुळे आता सध्या रेल्वे सेवा सुद्धा वाहतूक विस्कळीत होऊ शकते का, असा सुद्धा सवाल विचारला जातो. विजय, काय संदर्भातली माहिती आहे? नक्कीच जर पाहिलं तर रेल्वे स्थानकावरती सुद्धा आंदोलन जे आहे ते संख्येच्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आक्रमक झाले होत आहे. थेट अहिर जे आहे ते अडवलेलं आहे. त्याचबरोबर रेल्वे देखील जे आहे सृष्टीमध्ये अडवण्यात अनुषंगाने आता या ठिकाणी पुलिस आहे. मात्र या तरुणात बोलण्याची उंची तयार आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी शांततेचं आव्हान जे आहे ते मोठ्या करण्याची लोक पाहायला मिळाले. सध्या जर पाहिलं तर मराठा आंदोलन आहे आक्रमक होत आहे. वेगवेगळे प्रकारचे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केले आहे. काही आंदोलन जे आहे ते उल्लेखवादी देखील या ठिकाणी करता पाहायला मिळत आहे. त्यांना देखील मनोज जरांगे पाटील चालक दिली ती मागून काही आंदोलन जे आहे ते या समजूनही मानत बसल्याने पाहायला मिळत आहे. ते रस्त्यावर करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे. काल देखील मंडळ आंदोलन होत आहे ते करण्यात आले. आज देखील काही नेते जे आहेत नेत्यांच्या बघण्यात आहेत जे आहेत आता पोलिसांच्या काही गुन्हेगार करून त्या ठिकाणी जाऊ शकतात. गर्दी जी आहे ती लंबी काढण्यात पाहिजे. त्याचबरोबर रेल्वे जी आहे ती देखील काही घटना आढळून पण आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर जरांगे अजून सुद्धा आपल्या मागणीवरती ठाम आहेत. त्याच्यानंतर त्यांची समजूत घालण्यासाठी सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ अद्याप आलेलं नाही. एक बैठक सुरू आहे वर्ष निवासस्थानी. मात्र या बैठकीतून आज तरी तोडगा निघेल का आणि जरांगेंच्या या उपोषणावरती नेमका आता काय पुढे मार्ग निघू शकतो? नक्की जर पाहिलं तर मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे. यावरती सरकारने अद्याप अधिकृत कोणती बैठक जी आहे ती पार पाडली नव्हती. आज शिंदे समितीचे जे काही लोक आहेत ते देखील या ठिकाणी येऊन गेले होते. बैठक जी आहे ते घेऊन त्यांनी बैठक घेतली. मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या कायद्याच्या चौकटीत असे देखील त्यांनी मागण्याचं पाहायला मिळालं होतं आणि आमचं आरक्षण आम्ही जे मागतोय ते हक्काचं असल्याचं मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील म्हणत असं पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा जो आहे तो आता मुंबईमध्ये मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता मुख्यमंत्री असेल किंवा सरकार असेल हे बैठक घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या बैठकीतून आज ते तोडगा निघतो का, सरकारचं शिष्टमंडळ येणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.